हॅलो फ्रेंड्स, जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बघा, आज आपण साबुदाणा वडा बनवलेला आहे। बघा किती छान झालेला आहे आपला हा साबुदाणा वडा। आपण हा साबुदाणा वडा कशा प्रकारे बनवला हे आपण पुढे रेसिपी मध्ये कंटिन्यू करूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, येथे साबुदाणा वडे बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। साबुदाणा घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या, उकडलेला बटाटा, जिरे, कोथिंबीर आणि शेंगदाणे, मीठ आणि तळण्यासाठी तेल। आपण हा साबुदाणा रात्रीच भिजवलेला आहे। येथे आपण साबुदाणा वडा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय आणि त्याचे किती किती प्रमाण आहे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे, तेथे जाऊन तुम्ही बघू शकता। येथे आपण शेंगदाण्याची पातळ चटणीही बनवणार आहोत। आता आपण शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या मिक्सर मध्ये वाटून घेऊया। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकूया। हिरव्या मिरच्या, आता आपल्याला हे शेंगदाणे जाडसर वाटून घ्यायचे आहे। बघा, अशा प्रकारे आपण जाडसर वाटून घेतलेला आहे। आता आपण शेंगदाण्याची पातळ चटणी बनवण्यासाठी वाटून घेऊया। बघा, येथे शेंगदाणे टाकलेले आहे, हिरव्या मिरच्या। आता आपण पाणी टाकून वाटून घेऊया। बघा, अशा प्रकारे आपण पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे। आता आपण साबुदाणा वड्याची तयारी करूया। आता आपण येथे एक बाउल घेतलेलं आहे, त्या बाउल मध्ये साबुदाणा टाकूया। हा साबुदाणा आपण रात्रीच भिजत ठेवलेला होता। आता आपण यामध्ये बटाटा मॅश करून टाकूया। आता आपण त्यामध्ये वाटून घेतलेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या टाकूया। मीठ टाकूया। आता आपल्याला हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण तेलाचा हात लावून चपटे गोळे तयार करून घेऊया। बघा, असा गोळा घ्यायचा आहे। बघा, अशा प्रकारे आपल्याला चपटे गोळे तयार करून घ्यायचे आहे। एकदम हलक्या हाताने हे गोळे चपटे करून घ्यायचे आपल्याला। बघा, अशा प्रकारे।
साबुदाणा मी 4-5 पाण्याने धुतलेला होता. येथे मी 2.5 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि 2.5 वाटीच पाणी घेतलेलं आहे भिजण्यासाठी. तुम्ही अशा पद्धतीने साबुदाणा वडा करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. बघा अशा प्रकारे आपण साबुदाण्याच्या मिश्रणाचे सर्व वडे तयार करून घेतलेले आहे. आता आपण साबुदाणा वडे तळण्यासाठी येथे तेल गरम करण्यास ठेवलेले आहे. आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण शेंगदाण्याची पातळ चटणी करून घेऊया. आता आपण कढईमध्ये तेल टाकूया. आता आपण तेलामध्ये जिरे टाकूया. मिक्सर मध्ये बारीक केलेलं वाटण, गरम केलेलं पाणी टाकूया. आता आपण यामध्ये मीठ टाकूया. आता आपल्या या शेंगदाण्याच्या पातळ चटणीला उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर छान मिक्स करूया. आता ही पातळ चटणी आपण 2 ते 3 मिनिटांसाठी छान शिजवून घेऊया. बघा आपलं तेल आता छान तापलेलं आहे. आता आपण वडे तळून घेऊया. सुरुवातीला आपण येथे फास्ट गॅस ठेवलेला आहे. नंतर आपण मीडियम गॅसवर ही वडे तळून घेणार आहोत. आता आपण वड्यांची बाजू पलटून घेऊया. बघा आपली शेंगदाण्याची पातळ चटणी आता इथे तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया.
बघा आपले वडे आता छान तळून झालेले आहे. आता आपण काढून घेऊया. बघा किती छान झालेले आपले वडे तळून. अशाच प्रकारे आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहे. बघा आपला साबुदाणा वडा आता इथे खाण्यासाठी रेडी झालेला आहे. बघा किती छान झालेला आपला हा साबुदाणा वडा. मी तुम्हाला कट करून दाखवते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय बाय.